आज तर आपल्या मोठ्या भावांपासून आपला ब्लॉग चालू होतो ना रे भाऊ. मी आला होता दुसऱ्याकडे कामाला आणि भाऊ आपल्याला ओळखत होते म्हणजे आपले व्हिडिओ पाहता. मग या डॉन ने दिले आपल्या ब्लॉग मध्ये 2 बोट आणि मी आला होता आज दुसऱ्याकडे कामाले. मग रावेर मध्ये घेतला सीन आम्हाला जाणं होतं आयरवाडी मध्ये. पवसल्या आयरवाडी मध्ये होती आज काठमांडू गाडी. गैरे मोठे बॉक्स गैरे मोठे होते. मयामध्ये आले भाऊ होता गाड रस्ता. या मया होता आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग नाही होती. चार्जर घेतलं. इकडनं रस्ता ना होता का पण की सिंगल रस्ता होता. उस्ताद लय चांगला माणूस होता. उस्तादनं आपला चार्जिंगले मोबाईल लावला. आता तर सीन म्हणलं काही घेवाणार नाही. थोडं काम थांबलं. शेतकरी दादानं चहा आणली. मग मीनं सीन घेतले तर म्हणलं बापाडा 4 भत्ते होई गेले. मग आपला मोबाईल होई गेला 100% चार्जिंग. माल तर लय क्वालिटी बाज होता ना रे भाऊ. आमवाले होते JMD मध्ये कामाले. या भाऊनं तर दिवसभरून आम्हाने काम केलं. एन्जॉय करत होता. हेडफोन लायसन पुरे बँडचे गाणे ऐकत होता रे भाऊ. भाऊचं लक्ष गेलं मग आकडे. आणि या मोठा भाऊ म्हणत होता की तू मला ब्लॉग मध्ये घेतस नाही म्हणे. भाऊले बी घेतला आपल्या ब्लॉग मध्ये आणि मग हे सीन घेवाले नाही भाऊ. काही गाडी झाली भाऊ आमची. आल्या आयरवाडीच्या काट्यावर. उस्तादले म्हणलं उस्ताद हाथ दे दो मेरे ब्लॉग में. उस्ताद ने दिया मेरे ब्लॉग में हाथ. आणि गाडी तर लवकर होई गेली. तिनं भाऊ हे मोठे भाऊ म्हणत होते की आम्हाला बी घेणार भाऊ ब्लॉग मध्ये. आमून गेले डायरेक्ट 100च्या स्पीडनं. सावधामध्ये आले भाऊ आणि माझ्या पोटात करत होतं गळगळ. मला लागे जायला होती म्हणजे डायरेक्ट भूकंप सारखी भूक. मग काय रे भाऊ मी आला फेमस कॅबिन बिर्याणी सेंटर मध्ये आपल्या कुणाल भाऊची दुकान. या मोठा भाऊ म्हणत होता की मी तुला फॉलो केला आहे. मग काय रे भाऊ भाऊ तर जास्तच कामामध्ये होता. म्हणलं भाऊ आपली बी एक बिर्याणी बनवली डायरेक्ट खतरनाक मध्ये. भाऊने बी दिला आपल्या ब्लॉग मध्ये हात. आणि इकडे तर आपले म्हणजे मोठे भाऊ आपले सपोर्ट करणारे माणसं भेटले. नदीला आपल्या ब्लॉग मध्ये हात. मस्त बिर्याणी घेतले आणि डायरेक्ट बस स्टँडच्या समोर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मागे भाऊच्या दुकानाला व्हिजिट करा. कसं बॉम्ब टाक्या.